नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य श्रीनिवास रामानुजन गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा परीक्षा 2025-26 साठी या ठिकाणी 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत या ठिकाणी होणार आहे। आणि कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ कोल्हापूर हा एक महाराष्ट्रातील अतिशय नामांकित असा मुख्याध्यापक संघ आहे। प्रश्नपत्रिका अतिशय दर्जेदार तयार करणं आणि 5वी ते 9वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षेपर्यंतच्या आणि इयत्ता 10वीच्या पूर्वपरीक्षापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या सुबद्ध अशा प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात। आणि या संघामध्ये विषय समितीमध्ये कार्यरत असणारे सर्वच शिक्षक या ठिकाणी अभ्यासक्रम मंडळामध्ये काम करणारे असतील, SSC बोर्डाच्या पेपर सेटिंगमध्ये काम करणारे असतील, एक्झामिनर म्हणून काम करणारे असतील, नियामक म्हणून काम करणारे असतील, प्रमुख नियामक म्हणजे चीफ मॉडरेटर म्हणून काम करणारे असतील। अशा पद्धतीनं असे शिक्षक दर्जेदार या प्रत्येक समितीमध्ये असल्यामुळं साहजिकच अतिशय दर्जेदार असं प्रत्येक विषयाचं कामकाज या ठिकाणी केलं जातं। अशाच पद्धतीनं गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा परीक्षा गणिताची दरवर्षी घेतली जाते। याही वर्षी ती परीक्षा घेतली जाणार आहे। या ठिकाणी ही परीक्षा 5वी आणि 8वीसाठी असते। 100 गुणांची फॉर्म भरण्याची मुदत आत्ता या ठिकाणी 30 सप्टेंबर 2025 रोजी संपणार आहे। आणि संपूर्ण परिपत्रकाद्वारे महाराष्ट्रातील जिल्ह्यातील संपूर्ण सर्व ग्रुपवरती या ठिकाणी परिपत्रकाद्वारे या परीक्षेची माहिती दिलेली आहे। या ठिकाणी फी आहे, परीक्षा फी 5वी आणि 8वीसाठी 100 रुपये। यामध्ये गणित प्रावीण्य परीक्षा आणि पुढं होणारी प्रज्ञा परीक्षा या दोन्हीसाठी फी एकच आहे। 5वीसाठी आणि 8वीसाठी 100 गुणांचा पेपर आहे। यामध्ये 40 गुण 5वीसाठी जे आहेत ते क्रमिक पुस्तक 4थी पर्यंत। पुन्हा एकदा सूचना, 5वीसाठी 100 गुणांची प्रश्नपत्रिका, यामध्ये 40 गुण जे आहेत ते 4थीचं क्रमिक पुस्तक आहेत। त्यातले 40 गुण आहेत इयत्ता 5वीचं क्रमिक पुस्तक पण प्रथम सत्रापर्यंतचा अभ्यासक्रम, आणि 20 गुण आहेत ते आव्हानात्मक गुण आहेत। अशाच पद्धतीनं 8वीसाठी सुद्धा ही परीक्षा 100 गुणांची होणार आहे। आणि 40 गुण 7वीचा पूर्ण अभ्यासक्रम, 40 गुण 8वीचा प्रथम सत्रापर्यंतचा अभ्यासक्रम आणि 20 गुण आव्हानात्मक असणार आहेत। पुन्हा एकदा ही परीक्षा 16 नोव्हेंबर दुपारी 12 ते 3 या वेळेत घेतली जाणार आहे। आणि याचा निकाल 20 डिसेंबर 2025 रोजी दिला जाणार। आपण काही नमुना प्रश्नपत्रिका सोडणार आहोत। ही इयत्ता 8वीसाठीची 2024ची प्रश्नपत्रिका आहे। त्यातला प्रश्न पहिला आहे, खालील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर त्या समोरील चौकटीत लिहा। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड राईट इट्स अल्फाबेट इन द बॉक्स। या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका असते। मराठी माध्यमासाठी मराठीमध्ये प्रश्न असतो आणि त्याचाच लगेचच इंग्रजीमध्ये केलेला असतो। ओके, प्रश्न पहिला, खालीलपैकी टिंबटिंब या संख्याचा मसावी 1 नाही। द HCF ऑफ ... धिस पेअर ऑफ नंबर इज नॉट 1। या ठिकाणी 13, 15, 29 आणि 20 या संख्येचा या ठिकाणी पर्याय आहेत 13, 15, 29, 20, 10, 15 आणि 22, 3। 22, 3 या ठिकाणी यांचा मसावी 1 आहे। 29, 20 यांचा मसावी 1 आहे। 13, 15 यांचा मसावी 1 आहे। 13, 15 उदाहरणार्थ 13 एके 13 आणि या ठिकाणी 1 1 1 आणि 15साठी 5 त्रिका 15, 3 एके 3 आणि 1 1 1 मसावी यांच्यामध्ये येतो। परंतु 10 आणि 15 5 न भाग जातोय 10ला, 5 2 5 न 15 जातोय 5 त्रिका 15, त्यामुळे 5 दोघांमध्ये सामायिक आहे, त्यामुळे मसावी 5 येणार आहे। त्याचा मसावी 1 नाही। 22 आणि 23चे अवयव पाडा। आता आपण 13 आणि 15चं पाहिलं, 29 आणि 20चं तुम्ही करून पहा। या ठिकाणी 29 आणि 20, 29 एके 29 आणि 1 1 1 1 इथं 5 चौक 20,
आणि या ठिकाणी बे दुनी 4, बे एके बे, इकी इकी 1, 1 हा मसावी आहे. पण 10 आणि 15 5 सामायिक असल्यामुळं याचा अचूक पर्याय सी आहे की ज्यांचा मसावी 1 नाही अशी जोडी 10 आणि 15. ओके. त्यानंतर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज टिंबटिंब असते त्यांना परस्परांचे कोटिकोण म्हणतात. ज्या इफ द सम ऑफ द measures of two angles is ... they are known as complementary angles. या ठिकाणी ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 असते 90 त्यांना आपण परस्परांचे कोटिकोण म्हणतोय. आणि पूरक कोण म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स 180 बेरीज असेल तर म्हणजे या ठिकाणी पर्याय अचूक जो आहे तो बी पर्याय पुढे चौकटीमध्ये लिहायचा आहे. -27 पुढचा -27 पी वर्ग क्यू आर घन गुणिले 7 पी घन क्यू घन आर वर्ग. या ठिकाणी 27 सत्ते 189 वजा 189 येणारच. 27 सत्ते वजा 189 आणि पी वर्ग आणि पी घन पीचा 5वा घात पीचा 5वा घात. त्यानंतर क्यू 1 वेळा इथं 3 त्यामुळं क्यूचा 4था आणि आर वर्ग 2 आणि आर घन आरचा 5वा त्यामुळे वजा 189 पीचा 5वा क्यूचा 4था आरचा 5वा. 5 4 5 4 5 5 4 5 वजा 189 या ठिकाणी सी अचूक पर्याय आहे. ओके. 61 वर्ग वजा 51 वर्ग या वर्गसंख्यांची वजाबाकी. 61 वर्ग आणि 51 वर्ग पहिल्या कंसात त्या दोघांची बेरीज म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गचा अवयव पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. अशा पद्धतीनं 61 अधिक 51 पहिल्या कंसात म्हणजे 112 बेरीज आणि 61 वजा 51 म्हणजे 10. 112 गुणिले 10 1120 यांची जी वजाबाकी आहे तो अचूक पर्याय आपल्याला ए मिळालेला आहे. द डिफरन्स ऑफ द स्क्वेअर्स 61 स्क्वेअर मायनस 51 स्क्वेअर इज इक्वल टू ए 1120. ओके. 5 भागिले 3/2 वजा 1/3 याचे सरळ रूप 5. या ठिकाणी भागिलेचं गुणिले करावं लागेल. 5 गुणिले 3/2चं 2/3 वजा 1/3. 5 दुनी 10/3 वजा 1/3 छेद समान आहे. 10 मधून 1 गेला 9/3 9ला 3 भागलं 3 आलं. याचा अचूक पर्याय जो आहे तो 3 साठी बी आहे. चौकटीमध्ये बी नोंदवायचं. ओके. खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स हॅज द व्हॅल्यू 37. आपण सगळे पर्याय सोडवले. इथं 10 त्रिक 30 वजा 5 अधिक 2 7 30 मधून 7 गेले 23 37 येत नाही. 10 चौक 40 40 अधिक 5 मधून 3 गेले 2 40 मधून 42 37 येत नाही. 8 चौक 32 3 35 येत नाही. 9 त्रिक 27 आणि 5 2 10 27 आणि 10 37 बेरीज येते. त्यामुळं डी पर्याय आहे तो आपल्याला पदावलीची किंमत 37 देतो. ओके. अशा पद्धतीनं अचूक पर्याय डी इथं चौकटीमध्ये नोंदवणं गरजेचं आहे. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाद्य असतात त्यांच्या संपाद बिंदूस परिकेंद्र असं म्हणायचं. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाद्य असतात. कोण दुभाजक एकसंपाद्य असतील तर त्याला अंतर्मध्य म्हणायचं इनसेंटर म्हणायचं. आणि इथं मात्र त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपाद्य असतात त्या संपाद बिंदूस टिंबटिंब म्हणतात. परिकेंद्र सर्कम सेंटर म्हणायचं. द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्करंट. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड सर्कम सेंटर. ओके. अचूक पर्याय बी इथं घ्यायचा आहे. ओके. अशा पद्धतीनं प्रत्येक धनसंख्येला टिंबटिंब वर्गमुळे असतात. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर्स हॅव या ठिकाणी 2 वर्गमुळे असतात. का तर समजा वजा 3चा वर्ग 9 येतोय अधिक 9 आणि 3चा वर्ग 9 येतोय म्हणून या 9चं वर्गमूळ वजा 3 या 9चं वर्गमूळ 3 आहे म्हणजे एक धन आणि एक ऋण अशी 2 वर्गमुळे असतात. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर्स हॅव
2 स्क्वेअर रूट्स अचूक पर्याय सी, चौकडेमध्ये सी नोंदवायचं. पुढचा आहे इफ 729चं घनमूळ 9 आहे तर याचं घनमूळ नोंदवायचं असेल तर आपल्याला 0.09 घ्यावं लागेल. अचूक पर्याय नंबर बी. ओके, कारण 1 2 3 4 5 6 दशांश चिन्हाच्या उजवीकडं 6 अंक आहेत. मग 0.09चा घन केला म्हणजे 0.09 3 वेळा मांडलं तर आपल्याला दशांश चिन्हाच्या उजवीकडं व्यतिरिक्त 6 घरं उपलब्ध होणार आहेत. म्हणून अचूक पर्यायाचा बी आहे, बी. 2 9 x 65 126 344 ह्या मालिकेतील एक्सची किंमत काढा. या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इन दी सिरीज 2 9 x 65 126 344 ... या ठिकाणी 2 म्हणजे 1चा घन, 2 म्हणजे 1चा घन अधिक 1 म्हणजे 1चा घन 1 अधिक 1 बरोबर 2. 2चा या ठिकाणी आपल्याला जे 9 मिळालेलं आहे, 9 म्हणजे 2चा घन अधिक 1 बरोबर 2चा घन 8 आणि 1 9. आपल्याला पुढं 3चा घन अधिक 1 करावं लागणार आहे. 3 त्रिक 9, 3चा घन 27 आणि 1 28. ओके, आणि पुढं 4चा घन अधिक 1, 4चा घन 64 आणि 1 65 आहे. ओके, म्हणजे x म्हणजे 3चा घन अधिक 1 27 अधिक 1 बरोबर 28. त्यामुळं अचूक पर्याय सी अचूक पर्याय आहे. इथं चौकडेमध्ये सी नोंदवायचं. हा 10 गुणांचा प्रश्न पहिला होता. दुसरा ए, त्यामध्ये अवयव पाडा, फॅक्टराईज. 3 गुणांचा आहे. 4m घन अधिक 6m वजा 12m वर्ग वजा 18. या ठिकाणी पहिल्या दोघातून 4m घन अधिक 6m मधून 2m सामायिक काढला आहे. आतमध्ये 2m वर्ग अधिक 3, 2m वर्गला 2m न गुणले की 4m व घन येतोय आणि 2m न 3 न गुणले 6m येतोय. पुढं वजा 12m वर्ग आणि वजा 18 म्हणून सामायिक वजा 6 काढायचा. हाच कंस राहतो 2m वर्ग अधिक 3 सहाजूने 12m वर्ग आणि वजा 6 18. 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस 2m वर्ग अधिक 3. दुसऱ्या कंसात बाहेरचे बदल कंसाच्या 2m वजा 6. ओके, अशा पद्धतीनं 3 गुणांचा प्रश्न आहे. गुणाकार करा, मल्टिप्लाय. पहिल्या कंसात 3x अधिक 4y, दुसऱ्या कंसात 3x वजा 5y. 3 गुणांचा प्रश्न आहे. 2 कंसांचा गुणाकार आहे. दुसऱ्या कंसाला पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने गुणायचे म्हणजे 3x वजा 5y 2 वेळा मांडायचं. सॉरी, ठीक आहे, पहिला कंस स्थिर ठेवूया. पहिला कंस 2 वेळा ठेवला आहे. एकदा 3x साठी 3x अधिक 4y आणि एकदा वजा 5y साठी 3x अधिक 4y. 3x न 3xला गुणलं 3 त्रिक 9x वर्ग अधिक 3x न 4y गुणलं 12xy वजा 5y न 3xला गुणलं वजा 5 त्रिक 15xy वजा 5 चौक 20y वर्ग 9x वर्ग तसंच वजा 20y वर्ग तसंच. आणि स्वरूपद आहेत अधिक 12x आणि वजा 15xy अधिक 12xy वजा 15xy वजा 3xy 9x वर्ग वजा 3xy वजा 20y वर्ग. ओके, हा 3 गुणांचा प्रश्न आहे. त्यातला 4 गुणांचा प्रश्न आहे. 615.04 चे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढा. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 615.04 बाय युजिंग डिव्हिजन मेथड. पहा काळजीपूर्वक. 615.04 या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडं 04 या 2 संख्याचा एक गट, दशांश चिन्हाच्या डावीकडं 15चा एक गट आणि 6 एकमेव एक संख्या राहत्या. 6 साठी असा वर्ग निवडायचा की तिचा वर्ग केला तर 6 पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणून 2चा वर्ग निवडलेला आहे. 2चा वर्ग 4 म्हणून 2चा भाग. 6 मधून 4 गेले 2 उरले. इथं बेरीज घ्यायची 2 2 4 वरचा सगळा घट घ्यायचा उतरून म्हणजे 6 मधून 4 गेले 2 आणि 15 घेतले उतरून 215. आता 4 वर अशी संख्या घ्यायची. समजा 4 वर आपण 4 घेतलं तर 4 न जायचं. 4 वर 4 घेतलं 44. 44ला 4 न 40 चौक 16ला 6 4 1 4 चौक 16 आणि 1 17. 215 पेक्षा लहान राहते. 176 भाग लागला 4चा म्हणजे 24 आलं. पहिला 2चा नंतर 4चा. 215 मधून 176 गेले. 15 मधून 6 गेले उरले 9. हातचे दिला. 11 मधून 7 आणि 8 गेले उरले 3. इथं 2 2 गेले 0. 39 उरले. इथं बेरीज करायची. 44 आणि 4 48. इथं वरचं 0 4 घ्यायचा हा गट. एकक स्थान इथं 4 आहे. आता 48 वर अशी संख्या घ्यायची. समजा 8 घेतलेलं आहे
48वर 8 संख्या गुण 8नंच गुणायचं. 488ला 8 नव्हतं 8×8 = 64 1 4 येते. म्हणजे नक्की शक्यता 3904 जसं वर आहे 3904 यांचा गुणाकार येण्याची शक्यता आहे ना आहेच. 8×64ला 4 ह्याच्याले 6 8×64 6 70ला 7 ह्याच्याले 7 8 × 32 आणि 7 39 3904 म्हणून 3904 गेले. शून्य इथं 8 उरले म्हणजे 8चा भाग आला म्हणजे 24.8 म्हणजे 615.04चं वर्गमूळ 24.8 आणि इथं बेरीज करायची. 8 आणि 8 16 ह्याच्याला 1 8 आणि 1 9 आणि 4 496 ही 248ची दुप्पट आहे. म्हणजे आपलं बरोबर आहे. म्हणजे 496ची निमपट 248 आहे. अशा पद्धतीनं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ आपण जे उत्तर मिळवलं 24.8 ते अशा पद्धतीने लिहायचं. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि गणित प्रावीण्य परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. या परीक्षेचं अतिशय महत्त्वाचं नामांकन आहे. भोसले सर जाकले चॅनल इंग्रजीमध्ये भोसले सर जाकले चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास अत्यावश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर एकापाठोपाठ येतील. व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. धन्यवाद मित्रांनो.